मी अनेक इन्स्टिट्यूट बघितल्या, त्यात कॅरियर झोनमध्येही गेलो होतो आपण. सिद्धिविनायकची हे घातलेली होती टी शर्ट. फिर पेरेंट्स को बुला था की या 2-4 इन्स्टिट्यूटचा मला माझ्या मुलीचं ॲडमिशन करायचं आहे. तुम परत झालो सिद्धिविनायकला गेला. सो मैं पेरेंट्स से प्लीज़ रिक्वेस्ट करूंगा कि वो एक बार वो आए स्टेज पे. हम तो बोलते ही हैं बट आप ही के शहर के हैं, थोड़ा सा आपको बताएंगे तो वो एक्चुअल ज़्यादा अच्छे से बोल पाएंगे. मैं बोलूँगा तो ऐसा बात हो जाएगी कि हाँ हम गोंदिया से आए हैं तो अपना गुणगान करेंगे. बट सर प्लीज़. आपण सर्वांना माझा नमस्कार. मी महेंद्र मेश्राम. माझं गाव शिवऱ्याच्या बाजूला आहे, परसवाडा, आणि आता सध्या तुमसरला आहे. माझी मुलगी USA लाट होती, इथं 10वी झाली तिथून, आणि मग तिला किती पर्सेंट होतं? 92% होतं तिचं. मी अनेक इन्स्टिट्यूट बघितल्या, त्यात कॅरियर झोनमध्येही गेलो होतो आपण, आणि नागपूरच्या काही इन्स्टिट्यूट होत्या ना, सर्वांमध्ये पाहिलं मी. पण मला जेव्हा मी अभ्यास केला की या 2-4 इन्स्टिट्यूटचा कॅरियर झोनला गेलो, आम्ही दोघी बसलो तिथं. त्याच्यानंतर मला असं वाटलं की मग सिद्धिविनायकला गेलो. एक स्टुडंट मला असंच मी फिरत होतो तिथं आणि दिसली. सर, मी म्हटलं ही कॅरियर झोन कुठं आहे? ती म्हणाली सर तिकडे आहे. गेलो तिथं. तर म्हणे का सर? मी म्हटलं मला माझ्या मुलीचं ॲडमिशन करायचं आहे. तर ती म्हणाली ठीक आहे जाऊन बघा म्हणे. पण सर तिच्या म्हणजे ती सिद्धिविनायकची हे घातलेली होती टी शर्ट. म्हटलं बेटा तू कुठं? सिद्धिविनायकला. सर तिथं छान आहे म्हणे, खूप चांगलं शिकवतात म्हणे, मी तिथंच जाते म्हणे. मग मी म्हटलं चला. मग कॅरियर झोनमधून परत झालो सिद्धिविनायकला गेला. मग तिथं सरांची माझी भेट झाली, मी जे काही ऐकलं, आणि त्याच्यानंतर मी डिसाईड केलं बाकी इन्स्टिट्यूटचा अभ्यास करताना की मी सिद्धिविनायकला करणार. मी तर त्या मुलीला ॲडमिशन दिलं, आणि त्याच्यानंतर पुन्हा 15 दिवसात 20 दिवसात आम्ही जाऊन भेटतोय, मुलीला विचारतोय. तिथलं अभ्यासाचं जे शेड्यूल आहे, टीचर लोकांच्या स्टाफचं हे खूप चांगलं आहे. आणि माझी मुलगी असं आहे की एखादा प्रश्न तिला एखादा प्रॉब्लेम पडला तर ती सरांना कधीच सोडत नाही जोपर्यंत तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. कोण सर? असं ती लागून पडते. आणि तिचंही मला वाटते टॉप 10मध्ये आहे, ती टॉप 10मध्ये आहे आता. तर मला असं वाटते आपल्या तुमसरमधून एक रांगडाले, मला वाटते 4-5 मुली आहेत तिच्या फ्रेंड सर्कलमध्ये. खूप चांगलं आहे. मी म्हणेन की तुम्ही सुद्धा सिद्धिविनायकला ॲडमिशन घ्या, कारण माझ्या मुलीच्या सांगण्यावरून